हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपल्या व्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. मी एक तुमच्यासोबत स्टोरी शेअर करणार आहे. थँक्यू. असायला हवे. देवदूत म्हणाला, थक्क झाला. फक्त 2च हात अशक्य आणि हीच नेहमीची रचना आहे. देवदूत स्त्रीजवळ गेला आणि तिला स्पर्श केला. प्रभू, तुम्ही तिला खूप मऊ बनवले. देव म्हणाला, मऊ आहे, पण तिला खूप मजबूत बनवले. ती किती सहन करू शकते आणि किती अडचणीवर मात करू शकते याची कल्पनाही तुला करता येणार नाही. देवदूताने विचारले, ती विचार करू शकते का? देवदूत म्हणाला, ती फक्त विचार करत नाही तर तर्क करते, निर्णय घेते आणि संवादही साधते. देवदूताने तिच्या गालाला स्पर्श केला. प्रभू, इथून काहीतरी गळते. तुम्ही तिच्यावर खूप ओझं टाकले. देव म्हणाला, ते गळत नाही, ते अश्रू आहेत. कशासाठी? देवदूतांनी विचारले. देव म्हणाला, अश्रू हे तिचं दुःख, शंका, प्रेम, एकटेपणा, वेदना आणि अभिमान व्यक्त करण्याचं साधन आहेत. हे ऐकून देवदूत खूप प्रभावित झाला. प्रभू, तुम्ही खरोखरच अद्भुत आहात. तुम्ही सगळ्यांचा विचार केलाय. ती खरोखरच विलक्षण स्त्री आहे. देव म्हणाला, होय, ती तशीच आहे. तिच्यात पुरुषाला चकित करण्याची शक्ती आहे. ती संकटांना तोंड देऊ शकते आणि मोठ्यांच्या जबाबदाऱ्या पेलू शकते. तिच्यात आनंद, प्रेम आणि स्वतःची मतं आहेत. किंचाळवसं वाटलं तरी ती हसते, रडावंसं वाटलं तरी ती गाते, आनंदाने रडते आणि भीती वाटली तरी हसते. ती ज्या गोष्टीवर विश्वास ठेवते त्यासाठी लढते. तिचं प्रेम निस्वार्थ असतं. नातेवाईक किंवा मित्राला गमावलं की तिचं हृदय तुटतं, पण तरी जगण्याची ताकद ती शोधून काढते. देवदूतांनी विचारलं, मग ती परिपूर्ण आहे का? देव म्हणाला, नाही, तिच्यात एकच उणीव आहे. ती अनेकदा तिची स्वतःची किंमत विसरून जाते. स्त्री असणं हे अनमोल आहे. तुमच्या आयुष्यात प्रत्येक स्त्री असणं अनमोल आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला हे पाठवा, जेणेकरून तुम्हाला स्वतःचा अनुभव, स्वतःचा अभिमान वाटेल. आपले परमार्थ प्रेमी. थँक्यू.